जय काळ सिद्ध. कृपेने तुझ्या ज्ञान गेले, तुझ्या दर्शने पूर्ण विज्ञान झाले. तुझा जन्म झाला जगी भक्त कामा, नमस्कार माझा प्रभू सिद्धरामा. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. माझे आजोबा म्हणजे सिद्धरामेश्वर महाराज त्यांचा जयंती महोत्सव आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे 15 ऑगस्ट 1888. त्यांचं म्हणजे बघा, आता मी स्वतः ज्योतिषी असल्यामुळे त्यांची पत्रिका माझ्या नजरेसमोर आहेच. कळलं ना. त्यांचं वृश्चिक लग्न होतं आणि लग्नी गुरु आणि चंद्र यांची युती होती. अनुराधा नक्षत्र आणि आध्यात्मिक दृष्ट्या त्याने प्रचंड कार्य केलेलं आहे. कळलं ना. आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य म्हणजे माझे सद्गुरू काळसिद्धेश्वर महाराज. तर आता काय झालं, सिद्धरामेश्वर महाराजांचा जन्म झाल्यानंतर काय त्यांचा जन्म जो झाला ना, तो सोलापूरचे जे सिद्धेश्वर मंदिर आहे तर तिथले जे कुलस्वामी आहेत तर त्यांच्या प्रसादाने त्यांचा जन्म झालेला आहे. म्हणून त्यांचं नाव ठेवलं होतं सिद्धाप्पा. आता काय झालं, सुरुवातीपासून त्यांना ही ज्ञानाची ओढ होतीच आणि वयाच्या 18व्या वर्षी ते एका मित्राबरोबर भाऊसाहेब महाराजांकडे आले. आणि भाऊसाहेब महाराजांकडे आल्यानंतर तो वार होता शनिवार वार होता. आणि जेव्हा भाऊसाहेब महाराजांनी पाहिलं या पुरुषाच्या हातून जगाचा उद्धार आहे असं म्हणून आज शनिवार असला तरी मी ह्याला अनुग्रह देईन आणि ह्याच्या पुढे ह्या स्मरणासाठी स्मृतीसाठी मी शनिवारी अनुग्रह द्यायला सुरुवात. काय अधिकार असतो बघा एका शिष्यांचा सुद्धा. आणि त्यानंतर म्हणजे 1906ला सिद्धरामेश्वर महाराज भाऊसाहेब महाराजांचे अनुग्रहित झाले. भाऊसाहेब महाराजांनी 1914ला देह सोडलेला आहे, लक्षात घ्या. आणि सिद्धरामेश्वरांनी तीव्र साधना केली आणि सिद्धरामेश्वर महाराजांची जी प्रवचने सगळी ज्ञानाच्या संदर्भामध्ये प्रवचन आहेत आणि ह्यांच्या संदर्भात मी अनेक वेळा बोललेलं आहे. म्हणजे ते कसं होतं आणि ते काय म्हणायचे, मी जेव्हा तुम्हाला ज्ञान देतो ना, म्हणजे बोध देतो, त्यावेळी मी एक पायरी खाली येतो. तुम्ही माझे शिष्य आहात, मी तुमचा गुरु आहे, हा मी भाव तयार करतो आणि त्यानंतर मी तुम्हाला अनुग्रह देतो. अशा पद्धतीने सिद्धरामेश्वर महाराजांना म्हणजे भाऊसाहेब महाराजांकडून अनुग्रह मिळालेला आहे. आणि म्हणजे त्यानंतर काय झालं, आमचे काळसिद्धेश्वर महाराज जे होते ते झाले मठाचे अधिपती आहेत आणि त्यांच्या पद्धतीने कार्य चाललेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांना स्वत्वज्ञान झालेलं नव्हतं. आणि जेव्हा त्याने ऐकलं की एक मराठा गुरु अध्यात्मावर प्रवचन करतोय आणि त्यावेळेला ते सिद्धरामेश्वर महाराजांच्या भेटीला गेले. आणि तिथे गेल्यानंतर त्यांची जी नजरानजर झाली आणि त्यावेळेला काळसिद्धेश्वर महाराज म्हणाले, तुमच्या मार्फत का होईना मला ते ज्ञान प्राप्त होऊ दे. आणि त्यांनी शरणांगती पत्करली, तारी मारी तुझेच चरण, या भावाने ते भाऊसाहेब महाराजांना सिद्धरामेश्वर महाराजांना शरण गेले. आणि तो 1935चा काळ होता. कळलं की नाही. आणि त्यानंतर झालं मग महाराज बदललेच एकदम. कळलं ना. शुद्ध ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर आणि 1936ला जेव्हा म्हणजे सिद्धरामेश्वर महाराज व्यापक झाले, व त्यानंतर काळसिद्धेश्वर महाराजांनी स्वतंत्र कार्य सुरू केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी बघा म्हणजे जे आम्हाला अर्थात माझ्यासारखे त्यांनी किती पोपटं 10-12 पोपटं तयार केली बघा. सगळेजण आपापल्या पद्धतीने आपलं कार्य करत असतात. हे सांगण्याचा मुद्दा असा, आपण म्हणतो ना, यावत आयुः त्रयो वंद्या वेदांत गुरु ईश्वरा. जोपर्यंत आपण ह्या माईक देहामध्ये वावरतो तोपर्यंत आपण 3 ठिकाणी विनम्र राहिलाच पाहिजे. कोण? वेदांत, शास्त्र. कळलं की नाही. शास्त्र, कारण त्या शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान झालं ना. नंतर सद्गुरूने आपल्याला प्रबोधन केलं आणि ईश्वराने आपल्याला हे नरदेह दिलेलं आहे ना. म्हणजे या 3 ठिकाणी आपल्याला नम्र राहावंच लागतं. तर आज सिद्धरामेश्वर महाराजांची जयंती आहे, नवमी आहे, श्रावण नवमी. अर्थात मुंबईमध्ये हा मोठा कार्यक्रम होईल. शोभाताई तिथे कार्यक्रम करणारच आहेत आज. कळलं की नाही. पण आपण कसं होतं, जेव्हा मी प्रवचन करायला बसतो ना तेव्हा माझं नेहमी कसं महाराज बाजूला असायचे. आज सुद्धा मी तीच अनुभूती घेतो. मी जेव्हा प्रवचनाला बसतो महाराज नेहमी बाजूला असायचे, तीच अनुभूती घेतो, तर आनंद मी अनुभवतो. कळलं की नाही. म्हणजे हे कार्य आपलं चालूच राहिलं पाहिजे ना. प्रबोधन हे करायलाच पाहिजे.
आणि महाराजांनी जे सांगितलेलं आहे कळलं ना. आणि सिद्धरामेश्वर महाराजांनी खास ओवी त्याच्यावर मी पुन्हा पुन्हा उल्लेख केलेला आहे. काय म्हणाले सिद्धरामेश्वर महाराज, जेव्हा आपले वकील पोरडी वकिलांनी म्हटलं काय ते आणि पाणी प्रवचन, सिद्धरामेश्वर म्हणाले या सांगा. आहे तितके नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसोनी काही. हे दासबोधामधली ओवी आहे, पण ह्या ओवीचा अर्थ पोरडी वकील सांगू शकले नाहीत. व त्यानंतर सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं आहे तितके नाही झाले. संपूर्ण विश्व आहे ना, दृश्य जगत आहे ना, ह्याला आपण आहे असं म्हणतो, कारण नजरेला दिसतंय ना, नजरेला. म्हणजे ह्या माईक जगताला आपण आहे पण देतो. पण हे आहे तितके नाही झाले. जेव्हा शुद्ध ज्ञान दृष्टी प्राप्त होते तेव्हा त्याच्या अधिष्ठानाकडे आपण पाहतो, आणि मग काय हे दृश्य जगत काय, ही माया आहे. माये म्हणजे आहे तितके नाही झाले. आता नाहीपणे निमल, नाही काय, अज्ञान हे मूळचंच नाही आहे. कारण ज्ञान आणि अज्ञान ही जुळी भावंड आहेत. एक आलं म्हणून दुसरं आलं. म्हणजे जे नाही, जे मूळचंच नाही, अज्ञान हे मूळचंच नाही, आणि ते नसल्यामुळे नाहीपणे निमाले. अशा पद्धतीने आई गेले नाही गेलं, मग जाऊन उरलं काही नसून काहीच नाही आहे. म्हणजे चिन्मय परमेश्वर परमात्मा एकच अनुभूती सगळ्यांना होते. हे ज्ञान सिद्धरामेश्वर महाराजांनी काळसिद्धेश्वर महाराजांना दिलं, आणि काळसिद्धेश्वर महाराजांनी आपल्याला सगळ्यांना हे ज्ञान दिलं. म्हणून आपण धन्य झालो. म्हणून अशा या सद्गुरू आज सद्गुरूला आजच्या दिवशी प्रणाम करणं कळलं ना. आणि त्यांचंच कार्य जास्तीत जास्त जितकं जमेल तितकं पुढे सरकवणं हे आपलं कर्तव्य आहे. महाराजांनी काय म्हणालं, आम्ही झाडं लावली, त्यांना पाणी घालण्याचं कार्य तुम्ही करायचं. आणि हेच कार्य आज महाराजांनी तयार केलेली 10-12 पोपटं करतायत. म्हणून आपण म्हणूया राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय.